धावत धावत लिव्हरपूल स्ट्रीटला आलो. आता इथे आम्ही नॅशनल ट्रेन पकडणार केम्ब्रिजसाठी. आता आमच्या हातात 20च मिनटं आहेत, पण मिळून जाईल ट्रेन. आता आम्हाला काळजी तीच होती की मिळेल की नाही, पण आलो वेळच्या वेळी. तर 20 मिनिट ट्रेनला तर उभी आहे. तर वेळच्या वेळी आलो होतो आम्ही. इनफॅक्ट आता 10-15 मिनटं लवकर आलो. कॉफी वगैरे पिण्याचा विचार होता, पण आम्ही कॅन्सल केला, कारण की मी तसं काही चहा पिऊन निघालो होतो. शोएबला कॉफी घ्यायची होती. तर म्हटलं आता पुढे उतरल्यानंतर घेऊ. माझ्या मते हा फार तर 1.5-2 तासाचा प्रवास आहे. केम्ब्रिजला उतरलो. प्लॅटफॉर्मवरची गर्दी पाहिल्यावर मला ठाणा स्टेशनला उतरल्यासारखं वाटायला. ब्रिटिशांनी आपल्या सगळ्या सवयी उचललेल्या दिसत आहेत. गर्दी करणं, धावपळ करणं. बाहेरचं सीन हा असा आहे. इथे काहीतरी मध्ये मॉन्युमेंट कसलं तरी, काय ते कळालं मला नाही. इथे बरेच स्टुडंट्स, केम्ब्रिजमध्ये शिकणारे बरेच स्टुडंट्स, टुरिस्ट या फावल्या वेळामध्ये टुरिस्ट लोकांना गाईड म्हणून येतात. आणि आता आम्ही सिटी सेंटरकडे जायला निघालो. तिथे थोडं नाश्ता वगैरे करू आणि मग पुढच्या साईट सीइंगला सुरुवात करू. पण इथून सिटी सेंटर जवळजवळ 20-25 मीटरच्या अंतरावरती आहे. आम्ही विचार केला चालत जाऊया, कारण वातावरण सगळं चांगलं आहे, मस्त ऊन पडलेलं आहे. 12व्या शतकामध्ये या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचं निर्माण झालं. म्हणजे जवळजवळ आता 1000 वर्ष उलटलेली आहेत. अजून केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आपलं नाव सांभाळून आहे. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीला जागतिक प्रतिष्ठा आहे आणि टॉपमोस्ट युनिव्हर्सिटीमध्ये त्या रँकिंगमध्ये केम्ब्रिज युनिव्हर्सिटी येतं. त्याचं कारण आहे की ह्या एका युनिव्हर्सिटीने 121 नोबल लॉरिएट्स जगाला दिले. एखाद्या देशाने 3 किंवा 4 देणंसुद्धा फार मोठी गोष्ट समजली जाते. इथे 121 नोबल लॉरिएट ह्या एका युनिव्हर्सिटीने दिले. त्यामुळे केम्ब्रिज म्हटलं की लोक श्रद्धेने आणि विश्वासाने बघतात. तर ही युनिव्हर्सिटी स्थापन झाल्यानंतर दर 50-100 वर्षांनी इथे नवीन कॉलेजेस येत राहिले. प्रत्येक राजाने किंवा त्यांचे जे काही उमरा होते त्या लोकांनी आपापल्या परीने एक कॉलेज उभं करून या या शहराला नावारूपाला आणलं. एक युनिव्हर्सिटी म्हणून, युनिव्हर्सिटी टाऊन म्हणून. महत्त्वाचं इथलं किंग्स युनिव्हर्सिटी आणि ट्रिनिटी युनिव्हर्सिटी. ट्रिनिटी युनिव्हर्सिटी अशासाठी महत्त्वाची आहे विशेषतः की जिथे न्यूटननी शिकला. त्याच्यानंतर आपले पंडित जवाहरलाल नेहरू तिथे शिकले आणि मनमोहन सिंग देखील तिथे शिकले. आज शनिवार असल्यामुळे रस्त्याला भरपूर गर्दी आहे, विशेषतः टुरिस्ट लोकांची. सर्व स्टेशनकडनं आता सिटी सेंटरकडे चालत निघालेले. ऊन देखील असल्यामुळे लोक रिलॅक्स मूडमध्ये आहेत, सुट्टीच्या मूडमध्ये आहेत. केम्ब्रिज आणि सर आयझॅक न्यूटन यांचं एक अतूट नातं आहे. म्हणजे केम्ब्रिज म्हणलं की न्यूटन समोर येतोच, आणि न्यूटन समोर आला की आपल्याला ग्रॅव्हिटी आणि त्याचे ग्रॅव्हिटीचे रूल्स आणि न्यूटनने लिहिलेलं पुस्तक हे सगळं आठवतं. आणि मग त्याच्या पाठोपाठ एक स्टोरी पण आठवते की न्यूटनने ॲपल पडताना पाहिलं आणि त्याला ग्रॅव्हिटीचा शोध लागला किंवा ग्रॅव्हिटी संबंधी त्याचे विचार जागृत झाले. कितपत खरं आहे कोणास ठाऊक,
परंतु न्यूटनच्या आधी 10 वर्ष हॅम्स्टेड नावाच्या एका प्रोफेसरला, जे केम्ब्रिजमध्ये प्रोफेसर होते, त्यांना चार्ल्स टूने ऑब्झर्वेटरी स्थापन करण्यासाठी ग्रीनिचला पाठवलं. जी सध्याची ग्रीनिचची ऑब्झर्वेटरी आहे ती त्यांनी स्थापन केली होती. त्यांनी 10 वर्ष तिथे खूप निरीक्षण केली आणि त्याची नोंदी ठेवल्या. ग्रहांच्या ताऱ्यांच्या मुवमेंट, ग्रहांच्या मुवमेंट या एवढ्या परफेक्ट नोंदी होत्या की त्या नोंदींवरनं पुढे न्यूटननी त्याची ग्रॅव्हिटीबद्दलची जिज्ञासा जागृत झाली आणि त्यांनी त्याचे रूल्स तयार केले आणि तेच रूल्स आपण आता न्यूटनचे रूल म्हणून समजले. सेंट्रल केम्ब्रिजमध्ये असलेल्या चर्च ऑफ आवर लेडी अँड इंग्लिश मार्टायर या कॅथोलिक चर्चमध्ये आम्ही आलो. अतिशय सुंदर चर्च ऑफ आवर लेडी अँड इंग्लिश मार्टायर या रोमन कॅथोलिक चर्चातनं आम्ही आता चर्चमध्ये बाहेर आलो आहे मधल्या चौकात. रेस्टॉरंटचा शोध घेत गल्लीबोळातनं आम्ही आता फिरत आहोत. केम्ब्रिजच्या आहेत बरीच रेस्टॉरंट, बरेच धाबे आहेत छोटे मोठे. त्यातल्या जरा चांगलं रेस्टॉरंट शोधतोय, जसं रेटिंग 4.5 वगैरे असं नेटवरती आहे असे रेस्टॉरंट बघायचं आहे. पण गर्दी खूप आहे आज टुरिस्ट लोकांची, प्रचंड गर्दी आहे. बसायला पण जागा मिळणं कठीण आहे. आणि आता आज सुदैवाने वेदर पण छान आहे, ऊन असल्यामुळे गर्दी आणखी वाढत चालली आहे. रेस्टॉरंटचा शोध घेत घेत शेवटी दी आयव्ही ब्रेसरीमध्ये आम्ही आलो. पण इथे पण वेटिंग आहे, 5 मिनटं तरी थांबावं लागणार आहे असं दिसतंय. जेवण झालं आहे आणि आता आम्ही चालत चालत एक अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आलो आहे, ते म्हणजे ट्रिनिटी कॉलेज. केम्ब्रिजचं हे ट्रिनिटी कॉलेज आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे, कारण पंडित जवाहरलाल नेहरू इथे शिकले, न्यूटन इथे शिकले, स्टीफन हॉकिन्स इथे शिकले. हे ट्रिनिटी कॉलेजचं कॅम्पस आहे. आतमध्ये जायला परमिशन नाही, त्यामुळे इथनंच बघून आणि ट्रिनिटी कॉलेज बघताना आपल्या डोळ्यासमोर जे पहिलं चित्र, पहिला माणूस येतो इथला विद्यार्थी, तो आयझॅक न्यूटन. आणि त्याच्या स्मरणार्थ इथे एक ॲपलचं झाड लावण्यात आलेलं आहे, सॅपलिंग, की त्याला एक ॲपल आलेलं पण इथं मला दिसतोय. मी वाट बघतो पडण्याची, म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे तो मला चांगल्या प्रकारे समजेल. केम्ब्रिजमध्ये फिरताना जागोजागी शाळा, कॉलेजेस दिसत असतात. अचानकपणे एखादं कॉलेज समोर येतं आणि सरप्राईज देऊन जातं. रस्त्याने जाताना जागोजागी दिसत जाणारी कॉलेज बघत बघत आता आम्ही पंटिंग करण्याच्या दिशेने आम्ही निघालो आहोत. कॅम्प नदीवरती पंटिंग
केलं जातं होडीतनं आणि ते छान अनुभव आहे म्हणतात. शिवाय होडीतनं केम्ब्रिज शहराचं दर्शनही चांगलं होतं. नदीवरती जाऊन पंटिंगचं बुकिंग करायला लागतं. ते बुकिंग केलं तर 1 तास आहे बोटिंग व्हायला सुरू व्हायला. तर मग तेवढ्या वेळामध्ये मग आम्ही म्हटलं की चला एक राऊंड मारून या, किंग्स कॉलेज बघून टाकूया. ते एक बघत राहिले. मग ते किंग्स कॉलेजकडे तर निघालो. जाता ह्या लोक या इथल्या रेसिडेन्शियल एरियाचा एक व्हिडिओ टाकतो. खूप छान स्वच्छ नीट अँड नेटकं मेंटेन केलेलं शहर आहे. किंग्स कॉलेजच्या आवारामध्ये आम्हाला कसा तरी प्रवेश मिळाला. बाहेर टुरिस्ट लोकांची प्रचंड गर्दी आहे. थोडी रिक्वेस्ट केल्यानंतर आम्हाला आतमध्ये सोडलं त्यांनी. खूप छान कॉलेजचा आवार आहे. 1000 वर्षापूर्वीचं आहे कॉलेज. प्रचंड मोठा कॉम्प्लेक्स आहे. या कॉलेजमध्ये मला माहितीच असलेले फक्त 2च व्यक्ती आहेत आणि ते म्हणजे आपले सलमान रश्दी कवी. ते ह्या कॉलेजमध्ये शिकलेत आणि ब्रिटनचे पहिले प्राईम मिनिस्टर 17व्या शतकात ते ह्या कॉलेजमध्ये शिकले. हे कॉलेज आणि हा कॅम्पस आणि ह्याला मिळालेलं राजाश्रय हे पाहिल्यानंतर मला कुठेतरी आपल्या नालंदा विश्वविद्यालयाची आठवण येते, जे बिहारमध्ये होतं म्हणण्याचं कारण आता ते नाही आहे, नष्ट करण्यात आलेलं. तर तेही असंच म्हणजे याच्याही आधीचं प्राचीन आहे. गुप्त डायनेस्टीच्या काळामध्ये ते बांधलेलं. कुमार गुप्त आणि सागर गुप्त ह्या गुप्त डायनेस्टीने ते बांधलं आणि ते इतकं प्रचंड मोठं होतं. मोठं म्हणण्याची ते तेवढं प्रसिद्ध होतं की चीनपासून अतिपूर्वेकडची लोक इव्हन काही आता माहिती मिळाल्याप्रमाणे ग्रीक लोक पण तिथे शिकून गेली. असं ते शिक्षणाचं एक मोठं केंद्र होतं. आपल्या भारतातले तर शिकतच होते, तिबेटमध्ये शिकतच होते. अनेक ठिकाणचे स्कॉलर्स तिथे येऊन शिकत होते. इव्हन आर्यभट्ट तिथे शिकवण्याचं काम करत होते. आपल्या त्या काळातील आपले खगोलतज्ञ. तर हे असं मोठं प्रचंड कॉलेज आणि त्याची लायब्ररी हे सगळं नष्ट करण्यात आलं. ज्या काळामध्ये हे कॉलेज इथे इंग्लंडमध्ये बांधलं जात होतं 12व्या शतकात, त्या काळामध्ये नालंदा विश्वविद्यालय तिथे उद्ध्वस्त करण्यात होतं. तुर्की सरदार खिलजी त्यांनी ते उद्ध्वस्त केलं. त्याची तिथली जी लायब्ररी होती ती म्हणतात की ती जाळून टाकण्यात आली. ती आग 3 दिवस जळत होती, एवढी मोठी ती लायब्ररी होती. ते सर्व ज्ञान गेलं. असं देश असा मागे जातो आणि मग एकदा तो मागे गेला की तो लवकर प्रगती करत नाही. त्यानंतर आपण किती वर्ष मुघलांच्या गुलामगिरीत, ब्रिटिशांच्या गुलामगिरीत राहिलो. ज्ञान संपलंच देशातलं. ज्ञान फक्त ठराविक लोकांनाच फक्त मर्यादित होतं. लोकांना सर्वसामान्यांपर्यंत ते पोहोचत नव्हतं. तर असं आहे की आज आपण चीनकडे बघतो. आज मी इथे फिरत असताना बघतो किती चीनी प्रवासी आहेत. म्हणजे 80% चीनी प्रवासी आहेत तिथे. चीनने ही भरभराट कशाच्या जोरावर केली? फक्त ज्ञानाच्या जोरावर. ते मंदिरं बांधत बसले नाहीत, ते पुतळे बांधत बसले नाहीत. त्यांनी त्यांची तरुण पिढी सिलेक्ट केली, त्यांना सिलेक्टिव्ह ज्ञान दिलं आणि त्यांना खर्च दिला नाही. ते त्यासाठी त्यांनी प्रचंड प्रमाणात तरतूद केली पाहिजे शिक्षणाची. आणि हे सगळं केल्यानंतरच राष्ट्र पुढे येतो. आज आता इथे सर्व चीनी विद्यार्थी पाहिल्यानंतर हे सगळे टुरिस्ट आहेत, चीनी टुरिस्ट आहेत. मग झुंडीने येत आहेत, लाखांनी येत आहेत.
आणि संपूर्ण आज केम्ब्रिज शहर त्यांनी भरून टाकलेलं आहे. त्यांच्यात ज्ञानलालसा ही एवढी निर्माण झालेली आहे त्यांच्या सरकारमुळे. आणि आणि माझ्या असं ऐकण्यात आलं आहे की त्यांना सरकारही मदत करते की ह्या टूर्स काढण्यासाठी. तर अशा रीतीने अशा दिशेने देश पुढे जात असतो. तर आपल्या देशामध्ये ते नालंदा विश्वविद्यालय संपलं आणि असं वाटतं की एवढं मोठं नुकसान करून घेतलं आपण केलं म्हणजे आपण नाही केलं, आपल्यावर ते लादलं. ते शिक्षणाचं भवितव्य लादलं आणि अजूनही आपले राजकारणी त्यातनं काही बोध घेत नाही आहेत. शिक्षणाचा ह्या वर्षीचा बजेट बाकीच्या सर्व खर्चापेक्षा फक्त 2%. एवढ्या कमी बजेटमध्ये शिक्षण दिलं तर किती जणांना तुम्ही शिकवणार आहात आणि किती जण शिकणार? खेडोपाड्याच्या शाळा बंद होत आहेत आणि जी खूप हुशार मुलं आहेत, पैशाअभावी त्यांना शिक्षण मिळत नाही. अशी परिस्थिती असेल तर तो देश कसा प्रगती करणार? पुढच्या पिढीने याचा विचार करायला हवे किंवा आणि मतदारांनी पण याचा विचार करायला. किंग्स कॉलेजच्या मागच्या बाजूला आलो आणि तिथलं दृश्य पण तेवढंच सुंदर आहे. कॅम्पसचा परिसर अतिशय सुंदर आहे. मागे प्रचंड मोठं मैदान आहे, गार्डन आहे आणि खूप मोठी ग्रीनरी निर्माण केली. किंग्स कॉलेजचं बघून झालं आणि आता आम्ही पंटिंग करण्यासाठी निघालो आहोत. संध्याकाळची ट्रेन पकडून रिटर्न जायचं आहे. तर आता थोडी आम्हाला घाई करावी लागणार आहे कारण तिथे पंटिंगचा वेळ 1 तासाची आहे. तिथे पोचायला आम्हाला अजून 10-15 मिनटं लागतील. पाहूया कसं आमचं ते. आणि बाजूलाच ट्रिनिटी कॉलेजचा कॅम्पस चालू होतो डावीकडून. किंग्स कॉलेजचा बाहेरचा हिस्सा. रस्त्यावरती प्रचंड झुंबड आहे. टुरिस्ट किंग कॉलेजच्या बाहेर तंबू टाकलेत आणि ते प्रोटेस्ट करत आहेत की पॅलेस्टाईनी लोकांना न्याय मिळावा, त्यांच्यावर जे अन्याय होत आहेत ते थांबवावे. आणि त्यासाठी जे फंडिंग आहे ते संपूर्ण जगभरातून येते. हे तंबू आणि या तंबूमध्ये अनेक स्टुडंट्स जगभरातून आलेले आहेत. थोडंसं बघितल्यानंतर मला आपल्या दिल्लीला झालेल्या शेतकरी आंदोलनाची आठवण येते. हे एक पर्पस क्लॉक म्हणून फेमस क्लॉक आहे. वरती एक नागतोडा, त्याची हालचाल आणि त्याच्या हालचालीवरती ते क्लॉक फिरते. ही या लायब्ररीचा जो मुख्य टेलर जो आहे त्याच्या डोक्यातली ही आयडिया. आणि 1908 साली स्टीवन हॉकिन्स यांनी याचं उद्घाटन केलं. फिजिसिस्ट जे स्टीवन हॉकिन्स फेमस आहेत. किंग्स कॉलेजची सफर करून आता आम्ही पंटिंगसाठी परत आलेलो आहोत कॅम नदीच्या किनाऱ्याला. आम्ही आता बोटीमध्ये बसतो आहे. पंटिंगला सुरुवात झालेली आहे कॅम नदीमधून. नदीचं नाव आहे कॅम नदी आणि सर्वसाधारणपणे नदीच्या नावाने गावाला नाव मिळतं. आणि त्याप्रमाणे असंच वाटत होतं की कॅममुळे ह्या नदीला, या गावाला कॅम्ब्रिज हे नाव मिळालं असावं. आणि ते आहे, म्हणजे ते जवळजवळ सगळेजण तसंच मानतात. परंतु ह्या नदीचं खरं नाव असं सांगतात की या ग्रँडे आहे म्हणून. जर नदीचं मूळ गाव ग्रँडे असेल तर याचा अर्थ या कॅम्ब्रिज गावामुळेच या नदीला कॅम नाव मिळालं का
हा एक प्रश्न निर्माण होतो. ट्रॅफिक जॅम. बऱ्याच बोटी एकाच वेळेला एका ठिकाणी जमलेल्या आहेत. आजचा टुरिस्ट लोकांचा दिवस आहे. इथे ट्रॅफिक जाम झाली नदीमध्ये. पंटर्स आपले पॅन्टिंगवाले आपलं जोरदार काम करत आहेत. हे राईट हँड साईडला जे कॉलेज आहे ते सेंट जॉन कॉलेज आहे. सेकंड रिचेस्ट कॉलेज इन केम्ब्रिज असं म्हणतात. 1930 साली त्याची स्थापना झालेली. कॉलेजच्या कॅम्पसला जोडणारा हा ब्रिज. Yes, the St. John's College, the second richest college in Cambridge. Because Cambridge, where football was invented in England, and also handwritten. सेल्फी है. Self. सेल्फ है 24 गाड़ी. Nice one. Oh, you don't need to film me, that's fine. एक बार बता दिया पहले बता देखा ना.